पहिल्यांदा असं घडतंय की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भारतामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी होते। याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीला जातं, नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींचा इतिहास समोर आणण्याचं काम यापूर्वी कधीही कुणी केलेलं नाही, ते आता होतंय। अहिल्यादेवींच्या विचारावरतीच माननीय नरेंद्र मोदी साहेब काम करतायत हे त्यांच्या कृतीतून दिसतंय। कारण साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 1770ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्याच्यापूर्वी 1670ला शंकराचार्यांनी केला होता। नंतर मोगलांनी ते मंदिर पाडलं। मल्हारराव होळकर बाबा स्वतः तिथे गेलते की मी मंदिर बांधून देतो। तिथले पुरोहित म्हटले की तुम्ही बांधून द्याल पण ती संरक्षण करण्याची क्षमता आमच्याकडे हे परत येऊन आक्रमण करतायत, तर तुम्ही बांधू नका, विनंती केली। अहिल्यादेवी परत जाऊन 1770ला या मंदिराचा जीर्णोद्धार केला। आता आम्ही मागण्या ह्या करणार आहे। तुम्ही जो विषय घेतला, दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती दबदबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्हारराव होळकर आहेत। सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची। आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे। रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची 7-8 गावं ही होळकरांची जागीरदारी आहे। आताचं जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे। आणि आमच्या मागण्या आहेत, आता आम्ही माननीय देवाभाऊंच्याकडे या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीने अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे। या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हारराव होळकर, यांचं स्मारक कुठंच नाही आहे, त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे। तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या 31 तारखेला आम्ही करू।